मग आरबीआय काय करते, या 100 जो नोटा प्रिंट केलेल्या आहे त्या 110 व्याजाने मागते. आणि महिंद्राने पण 100 गाड्या बनवल्या, ती पण 110 गाड्या मागते. आपल्या भारतामध्ये कानून असं आहे की पैसा फक्त आरबीआय प्रिंट करू शकते आणि महिंद्राची गाडी फक्त महिंद्राच बनवू शकते. तर मग पब्लिक कडून जो व्याजाने एक्स्ट्राचा 10 प्रोडक्ट जो मागितला जातो तो पब्लिक आणणार कुठून? वंदे मातरम. मी योगेश सोनावले. आज आपण खूप महत्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहेत. आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हे पैसे बनवते आणि एक महिंद्रा कंपनी आहे ती काय करते, ही गाडी बनवते. आपण एक मुद्दा समजू का आरबीआयने ह्या नोटा बनवल्या 100 आणि महिंद्रा कंपनीने ह्या गाड्या बनवल्या 100. बरोबर. आरबीआयचा प्रोडक्ट आपल्या 100 लोकांना वाटला आणि महिंद्रा कंपनीने महिंद्राचा प्रोडक्ट आपल्या लोकांना वाटला. म्हणजे दोघांनी 100 वाटले, प्रोडक्ट वाटले. मग आरबीआय काय करते, हे जे 100 जो नोटा प्रिंट केलेल्या आहे त्या 110 व्याजाने मागते. आणि महिंद्राने पण 100 गाड्या बनवल्या, ती पण 110 गाड्या मागते. आरबीआयचा प्रोडक्ट किंवा महिंद्राचा प्रोडक्ट, आपल्या भारतामध्ये कानून असं आहे की पैसा फक्त आरबीआय प्रिंट करू शकते आणि महिंद्राची गाडी फक्त महिंद्राच बनवू शकते. तर मग पब्लिक कडून जो व्याजाने एक्स्ट्राचा 10 प्रोडक्ट जो मागितला जातो तो पब्लिक आणणार कुठून? तुम्हाला तर हे तर माहितच असेल की आरबीआय तेवढाच पैसा प्रिंट करू शकते जेवढा आरबीआय कडे सोनं आहे. मग आरबीआय कडे सोनं आहे 800 टन. त्याचा आज जर रेट काढला तर मला वाटतं 5.5-6 लाख कोटी रुपये काहीतरी होतो. आणि पैसा जो प्रिंट केलेला आहे तो केला 33 लाख कोटी, म्हणजे वरती एक्स्ट्रा पैसा प्रिंट केला तरी पण जादा. आणि जो आपल्याला जो लोन वाढलेला आहे तो लोन दिलेला आहे 255 लाख करोड रुपये, जो प्रिंटच नाही केला, बनवलाच नाही. मग जो पैसा बनवलाच नाही, जो छापलाच नाही, तो पैसा पब्लिक मध्ये येणार कुठून आणि पब्लिक रिटर्न देणार कुठून? त्या सगळ्याचे डॉक्युमेंट माझ्याकडे. आरबीआयने किती पैसा प्रिंट केला आणि किती कर्ज दिलेलं आहे आणि भारत देशावरती किती कर्ज आहे. पूर्ण भारत देशाने जरी 140 कोटी लोकसंख्या आहे, त्यांनी जरी विचार केला आपण सगळा पैसा जमा करू आणि कर्ज मिटवू, तरी मग भारत देशाचा मग कर्ज मिटणार नाही आणि आपला पण कर्ज मिटणार नाही. तुम्हाला याच्यावरती काय वाटतं? पब्लिक पैसा देणार कुठून? पैसा घरी तर बनवू शकत नाही. आपल्या सर्वांचे घर जप्त होतात, गाड्या जप्त होतात, रिकव्हरी एजंट कडून मानसिक छल होतो आणि भरपूर लोक आहेत त्यांना आत्महत्या करावी लागते. 1000 लोकांचे घर उजाडतात. हा सगळा प्रॉब्लेम आपल्याला फेस करावा लागतो. धन्यवाद.